पण आम्हाला कमाला नव्हतं किंवा अगरबत्ती घेतली. अगरबत्ती पण बनवू शकता तुम्ही. अगरबत्ती घेतली किंवा पापड घेतली. काका त्या तुमची नावाज नाही नाही, मंगल मॅडम आहेत ना, काल त्यांनी यांच्यावर मीटिंग घेतली अँड फ्रॉम देअर अगरबत्ती अँड फिनाईल केम. आम्ही आलो तो फक्त ब्लाऊज अँड आरी वर्कसाठी, पण त्यांनी डेटा हा काढला फिनाईल मेकिंग. माझा एक प्रश्न आहे, आता टेलरिंगचा आहे. मी जर का या गावामध्ये 50 लोकांना टेलरिंग शिकवलं, कौशल्य केलं, त्याचा फायदा होईल? अरे पण 50 लोक करतायत, तर खरेदी करणारे किती होते? आलं लक्षात तुम्हाला? किंवा सगळेच जणच अगरबत्ती बनवायला लागले तर खरेदी कोण करणार? किंवा सगळेच जण जर का फिनाईल बनवायला लागले मग खरेदी कोण करणार? हां सर, मी विचारतो. हां, कारण सगळेच अगरबत्तीवाले नाही आहेत, सगळेच फिनाईलवाले नाही आहेत, सगळे टेलरिंग नाही आहे आणि सगळे आरी वर्क नाही आहे. तो डेटा मी काढा विसरलो, शीट आणली मी तुम्हाला दाखवतो नंतर कॉस्टिंगचं. तर आय थिंक ओनली 13-14 आर फिनाईल और 15-20 आर अगरबत्ती आर. युअर इज व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. आम्ही जेव्हा पाचघरला चालू केलं त्याच्यामध्ये हा आम्हाला सुद्धा डाऊट आला की कसं होईल. बट नाव बिकॉज दिस इज 450 ट्रायबल फॅमिलीज. एका घरात 6-7 जण तरी असतात. आता तिकडे आम्ही फक्त ब्लाऊज शिकवलो, पण तिकडे 2-3 महिला आहेत, त्यांनी स्वतःहून शर्ट पॅन्ट पण शिकवले आणि फ्रॉक पण शिकले स्वतःहून. तर आपण कौशल्य द्यायचं, त्यांना सिलाई मशीन द्यायची आणि नॉट एव्हरी वन. आता आपण पण 10वी केली, नॉट एव्हरी वन स्कोर्ड 90, कोणी 70, कोणी 80, कोणी. मग त्यांच्यावर आहे तुम्ही किती काढा काय काढा. बट युअर क्वेश्चन व्हॅलिड आहे. बट फक्त ब्लाऊज नाही आहे, इथे शर्ट पॅन्ट पण आहे, तुमचे फ्रॉक पण आहे, पंजाबी ड्रेस पण शिवू शकतात आणि आरीवर पण करू शकतात. बट फक्त नॉट ओनली 450. त्यातल्या काही मुलांनी त्यांना खरंच काही आयुष्यात करायचं आहे ते जाऊन पुण्याला पण जातील. काही काही बाईक्स असतात, मुलगा किंवा नवरा असेल, ड्रायव्हर असेल अँड ऑल, तर बाईक घेऊन पण ते जाऊन मार्केटिंग करू शकतात आणि हे करतायत 5